हंटा व्हायरस एका लक्झरी क्रूज शिपवर अचानक लोकांना फीवर, ताप यायला लागला. लोकांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि दुर्दैवी यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला असं WHO ने सूचित केलेलं आहे. आणि कारण निघालं हंटा व्हायरस. हंटा व्हायरस खरंच इतका डेंजर आहे का? ॲक्च्युली हंटा व्हायरसचं इन्फेक्शन फार रेअर आहे, पण याची सिव्हिरिटी जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर हा खूप जास्त आहे. इनिशियल डेजमध्ये याची लक्षणं साधारण फीवर, हेडेक, बॉडी एक, नॉशिया, वॉमिटिंग आणि थकवा, टायर्डनेस अशी असतात. पण इन लेटर स्टेजेस तुम्हाला ARDS म्हणजे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजे तुमच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा व्हायला लागतं. शिवाय पेशंटचं BP कमी व्हायला लागतं, हायपोटेन्शन होतं आणि मल्टी ऑर्गन फेलियर होऊन पेशंटचा जीव दगावण्याची शक्यता वाढते. एक चांगली गोष्ट म्हणजे ह्याचा स्प्रेड ह्युमन टू ह्युमन होत नाही. कोविडसारखे लागेल अशी शक्यता कमी आहे. पण हा ॲक्च्युली रोडंट बॉर्न डिसीज आहे. उंदीर, घुशी यांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळ यांच्यामुळे अन्न, पाणी दूषित होऊन तो ह्युमनपर्यंत म्हणजे माणसांपर्यंत पोहोचत असतो. म्हणून आपल्या भारतासारख्या डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. बंद घरं, शेती, जुनी घरं, गोडाऊन्स यांच्यामध्ये उंदीर, घुशी जास्त असतात आणि तिथून इन्फेक्शन पसरण्याची शक्यता दाट वाढते. ICMR द्वारे सध्या तरी भारतात कम्युनिटी स्प्रेड नाही आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची बिलकुल पण गरज नाही. पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यांसारखी जुने हिस्ट्रीमधले जे रोडंट बॉर्न डिसीज होते ते खूप घातक होते, लिथल होते. 30 to 50% युरोपची पॉप्युलेशन एकट्या प्लेगमुळे गेली होती. म्हणून भारतासारख्या कंट्रीने आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची जुनी घरं, क्लोज्ड रूम्स, गोडाऊन्स हे स्वच्छ साफ करा. साफ करताना मास्क घाला, ग्लोव्ज घाला आणि यांसारखे मेजर्स केले तर हा आजार आपल्या देशापासून नक्कीच दूर राहील. Thank you very much for watching this video. मी डॉक्टर महेश महिरे फ्रॉम द कन्सल्टिंग रूम.